आता कळलं नवऱ्याला म्हणून आता निघाले ते गावाकडे. मी पहिलंच म्हणत होती असं उगं लोकाला भिवून राहण्यात काय अर्थ नाही. आपलं घर ते आपलं घर असतंय आणि शेवटी आपला हक्क आहे तिथं. त्याने नाटकं लावली आता. नाटकं लावली ती लावणारच होती नाटकं तीन आधीपासून त्यांनी नाटकं लावली. आता सांगतोय त्यांना कसं आहे ते किचन कसं आता किचन मध्ये वावरते मला बघायचं जायचं. मग हीच आधी आपला आपला हक्क आपण सोडायचा नसतो. या त्यांना लय मजा वाटली कसा गेला घर सोडून म्हणून, कसा हाकलून लावला अशी म्हणून मजा मारत होती ती. कळलं नाही ह्यांना. आता थांबलो इथं सीएनजीच्या लाईनीत. सीएनजी भरतून आता डायरेक्ट निघतो घराकडं आपलं. आणि काय त्यांच्या काय बापाचं नाही कुणाच्या, सगळ्यांचं समान आहे तिथं. त्यांनीच आपलं पैसे बुडवले तर या आणि आपणच तिथं अजून घर सोडून जायचं म्हणजे सगळं आयतं त्यांनाच द्यायचं. मसरात नेहमी घ्यायची काम बघायला आणि करायला काय गरजच नाही कामाची आपल्याला. मेन म्हणजे पण मसर बी निमी नाही ती. एक म्हैस दिली कुठं आम्हाला बघायला आणि 2 शर्ट. बाकीची सगळी शर्ट इकून हिने पैसा आणले त्याचं. आता गेल्यानंतर मसर निमी करायची. निम झालंच पाहिजे. पैसा बी त्या घराचं निम घ्यायचं. पैसा बी घ्यायचं घराचं निम. मम्मी आंटीला सांग की कसं करते. गपकी आणते गपकी. झोपून चांगलीच लाता घालतीय जण. काय आहे रांटो काय करायचं त्यांना भेलेवानी झालंय आपलं चांगलं. लयच ती आरसाटा हेरला त्यांनी तिथनं निघून आल्यामुळं. मी आपलं म्हणलं काय म्हटलं तुम्ही आपलं घर सोडून जायचं म्हणजे. त्याच्या नादाला कुठला काच उघडले मच्छर आलाय गाडीत. पुन्हा काढा की मग जरा. माझी केस गाव चालते. वैतागाला फिरून त्या मुंबई कसली दिली कसली कधी ठावं नाही आणि तर हिंडत वारा बसायचं. कुणी सांगितलं हाय काम का तिकडंच पळायचं. पुण्यात तर त्या दिवशी आलेल्या दुसऱ्या दिवशी मुलकाचं फिरलो गो बाय माई. तसेच काय माहिती 10-5 अक मच्छर गेला का दिदे हानती मच्छर गेला. काचा उघडू नका शिटीत आहे बरोबर. नाही मच्छर बघा घे कुठे वर काच घेतलं गेला आता सगळं. बस आता शांत. लयच मच्छर येते काच उघडच तर दिवस सुद्धा मच्छर आहेत. लय मच्छर अफाट. पुण्यातला काय उघडच आहे मच्छरचं. सीनची एवढी लाईन नसते कशी काय लागले. आज गर्दी झाली. टाकू एकदा म्हणजे टेन्शन नाही. काल फिरून त्या मुंबईमध्ये आलो रात्री. आता समजून सांगितलं भावानं बी सांगितलं. मी बी म्हटलं आपलं घर ते आपलं घर आहे. आपल्या घरी जाऊया. आणि त्यांची मजा बघितली की मजा किती लावली त्यांनी. लयच मजा आणि लयच हसू येत आहे त्यासनी. सगळं आमचंच आहे सगळं आमचंच आहे करायला लागले. तुम्ही आबा म्हणून नाचताय. तुमच्या आबाला एवढं सुद्धा दुःख नाही. दुःख असाच बोंबलं थिन म्हणतो आबा तुमचा. नाही आबाज आता संपली. आता माया संपली. नाही तुम्हीच करायची सगळ्या गावाची माया. तुमची ना कुणाला येऊ द्या. तुमची फजिती बघाय सगळी मोकळी आहे ती. खरं कुणालाच दया येत नसती. ती म्हणते ती का नाही रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली. खरंच आहे ती चांगली बाहेरची नाती. गाड्या कशा काय हल नाही का रिक्षावालेच लय येते लाईन अजून तशीच. तुझ्या आपाच बरं आहे आपल्या घराच्या खाली सीएनजी. आपल्याला सीएनजी भेटत नाही. आमची वहिनी बी गेली ह्याला कामाला. ती गाडी ढकलत नेली त्यांनी. व माणसाने काळी गाडी नेली ढकलत. बंद पडली असेल. बिस्लरी घ्यायला लागतील आपल्याला. चल एका दुसरी घ्या बाटली. 2 बाटल्या तर लागते. पेतान लागते. उन्हाळ्याच पाणी पे लागते. मी नको म्हणत होती जेवण कराय पण वहिनी ऐकणार. त्या जेवण करून जावा. कामाला जायचं होतं एवढं तरी. स्वयंपाक केला. भाजी केली त्याने मी चपात्या केल्या. दुकाला म्हणलं जाऊ दे आपल्या घरी चांगल्या वाणी आलेलं वेगळं असतं. या असं येऊन राहायचं मलाच कसं तरी व्हायला लागलं. ती येड्यासारखं नुसतं. ह्यांना तिथनं हल्ल्यापासून सांगत होती नको नको नको. पहिल्या दिवशी तर काही बोलायला चान्सच दिला नाही.
दुपारच्या मोहर पाक खाल्लून तिथनं विस्तर करोस तर त्या लोण कुठलं लोणन काय कुठलं गाव होतं ते लोणंदच की तुमच्या बहिणीच्यात राहिलेलं. रातची रात राहिलो तिथं. कुठं मेहुण्याला फोन केला काम बघायला इकडं का इकडं आलो पुन्हा. काम भेटत नाही पण 10,000 परवडत नाही ना. दुट्टी मुलकाची 12 तास आणि सिक्युरिटीचं काम. काय रातभर उभं राहायचं. कुठल्या देवानं सांगितलं. पण तुम्हाला मी आधीच सांगत होती काय गरजच नाही कामाची. आपलं घरचं रानातलं केलं तर सरत नाही आपल्याला. सगळं चांगलं चाललं होतं रुटीन केलं होतं. त्यांना भेहायचं काय गरज आहे त्यांना भेहायची पण. तशीच भेह घालतेली पुन्हा ती उद्या. त्यांना बरंच वाटतं या जेवढी भेटेल तेवढी मला कशी भिली कशी मला भिली अशी करून मिरवायला आहे ती. आणि आमचं लय आनंदात चाललंय. अहो चालत तुमचं पहिल्यापासूनच आनंदात चाललंय या. आमच्या जीवावर खाऊन आयतं तुमचं पहिल्यापासूनच आनंदात चाललंय. त्यांना कोणाचं घेणं देणं पडलंच नाही. आणि लेकरासने मी खायला आणलं काय केलं आण खायला 5-4ची आणून खा. आमची लेकरं तिथं असल्यावर कधी एक घास आणत नाही का तर आमच्या लेकरासने द्यायला लागल ना. आमच्यात मात्र काही न वजून आलं का लेकरं सगळी असते ती खायला. आपण म्हणतो जाऊ दे मरू दे लेकरांनी काय केलंय. पण ते लेकरांची आईबाप लय कडवायती ना. लय म्हणजे लय कडवायती. स्वतःला शानी समजते ती. शानी म्हणजे काय अतिशानी आहे ती सगळ्यापेक्षा. दुनियातलं सगळं त्यांनाच कळतं खेळ्या करायच्या मी. मी म्हणते काचच खालवर घेते ते घाण झाले ते बी. काल आमच्यामुळं त्या भावाचं सुद्धा कामाचं खाडं झालं. काय करायचं ग आपल्या नादाचं त्यांचं बी नुकसान नका. आणि आपलं तर आईतच असं झालंय नुकसान झालंय नुकसान. आणि तिला लय राग इथून जनका इथून ना पोरांचं वाटोळं मी नाही केलं तो केलं तो नाही केलं असं बडाडायला तेवढं येतंय तिला. मग कुणी केलं माझ्या लेकरांचं वाटोळं. स्वतःचं सगळं सरळ करून बसला या. आमचं वाटोळं झालंयच की. देवानं बी किकून केलं आणि तुम्ही बी केलंय आमचं वाटोळं. आणि देव पहिल्यापासून मला देवाला हे सगळे करते ती म्हणून करायचंय. मला देवावर मी पहिल्यापासून नाराज आहे. देवानं माझं काय चांगलं मी मनापासून सगळ्यापेक्षा मनापासून मी देवावर भक्ती ठेवते. केला तर देव मनापासून करते. पण तरी बी देव आपल्याला पावतच नाही. काय उपयोग आहे मग देव करून तर लय. एवढं आपण देवाला मानतो करतो. देवानं बी जरा भक्तांवर प्रसन्न व्हायला पाहिजे. सारखं घरात वाद विवाद सारखे भांडणं. आमचं आम्ही सुखी खायला लागलं तरी बी कुठनं काहीतरी निघतंय. घरी गेलं का तिला अशी ही करायची प्राणात लागली नाही पाहिजे. आता तुम्हीच आता काय करायचं ते तुम्ही झाला या भिवून त्यासनी ना आता असं करायचं तसं करायचं. चांगली बदाडली होती मी तिला नादी लागली म्हणून. नाटक करते या. आता अंगावादी का निबारी करायची धुलायचं. तिला काय वाटतं ही ज्या अंगात काय ताकद आहे सारखी अंगावर तावदारतीन हाणायलाच पळतीन केसच वडती. आम्हाला हात नाही तर अगे तू तिला ऐकू शकत नाही. ती फास आहे नुसतं काय तिच्या अंगात. त्या ताकदीच्या जीवावर वडावाड्या कराय बघते नुसती. कसं फास आहे नुसतं. कुतकासन होत नाही तिला. बसलेली जागा उठवत नाही पण मला थोड मायल का मुलकाचं वाटा 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 करतं. आधीपासून काम केलं असतं म्हणजे नसतं काय झालं. घर लय वर गेलं असतं एकात राहून हिनं कामं केली असती म्हणजे. एकात राहून करायचं नव्हतं म्हणून वाहिली निघली. लोबाडलं नुसतं. कुठलं कामाचं सीजन आलं बाजऱ्याने काय आल्या का वाद घालायची घरात. नेमकं काय दुसरं आपण घरात चांगलं काम करायला लागलो का वाद घालायची. आणि नवरा तिचा नवरा बायकोला अशी ठेवायचा आयती तंदुरुस्त आणि दुसऱ्याकडून काम करून लुबडून घेतलं ना आता आयत्या बिळावं नागोबा ती म्हणते तसं. नुसतं आयतं पाहिजे सगळं. घर आयतं पाणी आयतं सगळं आयतं. आता पेरलेलं बी आयतं त्यांना झालं म्हणते ती हो का सगळं आमचंच आहे म्हणते ती आता.